हर हर महादेव. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर दर मंगळवारी आम्ही जातो सिद्धिविनायकला. तर या मंगळवारी आम्ही एकविराईच्या मंदिरात जाणार आहे. तो आहे चुनाभट्टीत. तसंच तुम्हालाही दाखवतो चुनाभट्टीतला मंदिर. अगर तुम्ही चेंबूरवरनं या कुठनंही येत असाल तर हा चुनाभट्टी स्टेशन आहे. इथनं तुम्ही डायरेक्ट सीधा बाहेर येऊन राईट मारून सीधा निघू शकता. इथं रिक्षा पण भेटते तुम्हाला. सीधा जाऊ शकता. रिक्षा पकडत असला तर 5 मिनिटात पोहोचणं. चालत जास्तीत जास्त 15 या 10 मिनिटं लागतील. ही आहे माझी लहानपणची शाळा. मार्केट पण लागलेला असतो संध्याकाळच्या वेळेला, तुम्ही बघू शकता. हो गाईज, आम्ही लोक पोहोचलो आहे आता मंदिराजवळ. हा मच्छी मार्केट आहे चुनाभट्टीचा फेमस, आणि त्या बाजूलाच एकविराईच्या मंदिराचा गेट आहे. चला मग आतमध्ये जाऊन आईचं दर्शन घेऊ. आत आलो आहे आम्ही लोक. आता मंदिर बंद वाटतं आम्हाला, तरी जवळ जाऊन आम्ही एकदा चेक करतो की मंदिर बंद आहे का नाही. दिसतच आहे मंदिर बंद आहे. आमचा झाला पचका, तरी पण आम्ही आईचं दर्शन घेतोय ह्या बंद गेट मधनं. तुम्ही पण घ्या. आणि इथनं सीधा आम्ही निघणार आता सिद्धिविनायकला. तर तिथं जाऊन दर्शन करून परत येणार रिटर्न. आम्ही निघालो आहे सिद्धिविनायकला. बोलला एक स्लोमो घेऊया. तर आम्ही स्लोमो घेतला. एक सिग्नल आहे कारण पुढे मामा असतील तर हेल्मेट घालून घेऊ. हेल्मेट घातला, पुढं आलो आणि ही ट्रॅफिक. अगगगगग, ट्रॅफिकने हा वैताग आणला. या दादरमध्ये आल्यावर नुसती ट्रॅफिक. चलो, ट्रॅफिक सुटली आहे. परत ट्रॅफिक लागली यार. यार काय आहे? का लोनवर गाड्या देत आहेत यार? बंद करा गाड्या लोनवर द्यायच्या. अशा तऱ्हेने ते ट्रॅफिक पार करून आम्ही पोचलो आहे आता मंदिराजवळ. गाडी लावतो आणि लवकरात लवकर बाप्पाचं दर्शन घेतो. हो गाईज, आम्ही लोक पोचलो आहे आता मंदिराजवळ. ही गर्दी बघून ताण लागली गाईज, ताण लागली. पाणी पिऊन घेतो आम्ही आणि मग जातो आतमध्ये. गर्दी बघून तो वाटतंय आता 1-2 तास तर आतमध्ये जाणारच आहेत. काय माहिती आता किती वाजता आहेत. बाप्पा गोंडस बाप्पा बोला, गणपती बाप्पा मोरया. बाप्पाचं दर्शन झाल्यानंतरला इथं बघितलं की गर्दी. अरे काही गर्दी देवा. पाव रे, 2 तासानंतर मंदिर मामा दिसला आहे. आता बाप्पा पण दिसणार आहे. फुल ट्राय करू तुम्हाला बाप्पा दाखवायची. जमलं तर बाप्पाचं दर्शन घ्या, नाही तर तुम्ही येऊन घ्या. लोक बाप्पाकडं काहीतरी मागायला येतात, आम्ही बाप्पाकडून घ्यायला येतो. हे बघा, सुंदरचं दर्शन झालंय बाप्पाचा. आता निघतो आम्ही. परत चुनाभट्टीला जातो. तिकडे जाऊन आईचा मंदिर उघडा आहे का बघतो. भट्टीला पोचलोय. इथली फेमस भेळ खातो, भारी असते. तुम्ही पण कधी आले मंदिरात तर इथं भेळ आहे, दादाची चांगली भेळ आहे, खाऊन बघा. भेळ खाऊन आम्ही आतमध्ये आलो आणि मंदिर उघड आहे. तर आईचं दर्शन करू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय श्री आई एकविरा. हर हर महादेव. राधे राधे.